श्री स्वामी समर्थ. आज आपल्याला बनवायचं होतं बटाटा आणि साबुदाणा मिळून याची चकली. इथं गरम पाणी ठेवून त्यात मीठ आणि लाल मिरची पावडर टाकून इथं आपल्याला चकलीचं मिश्रण तयार करायचं होतं. त्याच्यामध्ये आता आपण बटाटा टाकून सर्व गाठींचा एकजीव करून घेणार आहोत. कारण एकजीव जर नाही केला तर लवकर पडत नाही सळशामधून. आणि इथं आपला साबुदाणाही वेगवेगळा करून घ्यायचं काम चालू होतं. त्याच्यानंतर आपण आता हे साबुदाणा तिथं गरम केलेल्यामध्ये टाकणार आहेत. इथं आपण साबुदाणा टाकून झालेला आहे आणि त्याच्यात ज्या गाठी असतील त्याचा एकजीव आपण करणार आहे. बघू शकता तुम्ही इथं आपली बटाटा चकली पाडायचं काम चालू होतं. व्हिडिओ बनवायला कोणी नव्हतं म्हणून पहिले पाडून घेतले आणि त्याचा आपण इथं व्हिडिओ बनवला आहे आणि ते टेरेसवरती आम्ही सुकायला गेलो होतो. तुमचं पण उन्हाळी वाळवण बनवून तयार झालं का? मला कमेंटमध्ये सांगा. आणि ही आपली चकली मावशी आणि सासूबाई आम्ही तिघांनी मिळून टाकली होती. कशी झाली कमेंटमध्ये हे कळवा आणि आपल्या चॅनल नवीन असाल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.